आज वेगळं काहीच न बनवता आहे ना, वेगळं काहीतरी खायचं आहे म्हणून मी आज आहे ना, असा जुगाड केला होता आणि तुम्ही पण असा जुगाड कधी ना कधी केलाच असणार. केला असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आहे ना, आज घरामध्ये जी शेंगांची भाजी बनली होती ना, ती भाजी मला तशीच खायची खूप कंटाळा आला होता. मग मी काय केलं, घरामध्ये अगोदरच आहे ना, चपातीचं जे कणिक मळून ठेवलेलं होतं ना, त्याचीच अशी छान पोळी लाटून घेतली, जेवढी पातळ जमेल ना तेवढी. त्याच्यामध्ये आहे ना, अगोदरच जी भाजी बनवून ठेवली होती घरामध्ये, तीच भाजी ह्याच्यामध्ये स्टफिंग म्हणून भरली. नंतर आहे ना, पोळी अशी फोल्ड करून घेतली. आता असं केल्याने आहे ना, आपलं जे आतलं स्टफिंग असतं ना, ते कितीही पातळ असू दे किंवा कसंही असू दे, ते बाहेर मात्र येत नाही आणि आपला पराठा छान असा तयार होतो. तर आता असा छान त्रिकोणी आकारामध्ये ही फोल्ड करून घेतल्यानंतर पुन्हा वरतून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घेतलं आणि हलकंसं पुन्हा लाटून घेतलं. त्यानंतर आहे ना, तवा तर मी अगोदरच तापायला ठेवला होता. त्याच्यावरती पुन्हा थोडंसं तेल टाकलं आणि तयार केलेला हा जो पराठा आहे ना, तो दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून घेतला. तेल किंवा तूप लावून छान असं खरपूस भाजून घ्यायचं, अजिबात कंजूसी करायची नाहीये. तर थोड्या वेळाने आहे ना, आपला मस्त इथे आगळा वेगळा पराठा तयार होतो. तर तुम्हाला आपला हा जुगाड कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.